श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, स्वामीमय जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, स्वामींची एक अशी कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे, ती तुम्हाला खूप आवडेल आणि खूप भावणार आहे. मित्रांनो, स्वामी जे आहेत ते एक दिवशी अक्कलकोटमध्ये एका स्मशानात बसलेले असतात आणि स्मशानात बसलेले असताना ते तिथल्या अस्थींसोबत खेळत असतात आणि त्याच वेळेला त्यांना भेटण्यासाठी एक कोकणातला जो दारिद्र्य ब्राह्मण असतो, ज्याचं 7 पिढ्यांमध्ये त्याचं दारिद्र्य संपलेलं नसतं, असा ब्राह्मण स्वामींच्या दर्शनासाठी येतो. त्यावेळेला स्वामी त्याला म्हणतात की ब्राह्मणा, तू इथं माझ्या दर्शनासाठी आला आहेस, तरी ही हाडं जी आहेत ती तू तुझ्या सोबत घेऊन जा. खरं म्हणजे तो ब्राह्मण जो ज्या वेळेला तिथे येतो त्यावेळेला स्वामींना त्या हाडांसोबत खेळताना पाहून त्याला अक्षरशः किळस वाटते. परंतु स्वामींनी सांगितलंय, जर स्वामींनी हा आदेश दिलेला असेल तर नक्कीच काहीतरी चांगलं असेल, म्हणून या श्रद्धेनं तो ब्राह्मण असतो तिथली जी हाडं असतात माणसाची जाळलेली, ते आपल्या पोटलीमध्ये भरतो आणि ती आपल्यासोबत जी आहे ते कोकणामध्ये घेऊन जातो. ज्यावेळेला कोकणामध्ये ती हाडं आपल्या पोटलीतली तो घेऊन जातो आणि ती पोटली ज्यावेळेला त्याच्या बायकोच्या समोर तो घरामध्ये उघडतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये सोन्याच्या लगडी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या असतात. मित्रांनो, अक्षरशः राखेपासून सोन्याच्या लगडी ज्यावेळेला निर्माण होतात त्यावेळेला ही स्वामी कृपा झाल्याचं त्याला समजतं. मित्रांनो, स्वामींच्या भक्तीमध्ये ही संपूर्ण कमाल आहे. त्यांच्यामध्ये चमत्कार करण्याची जी आहे ती पूर्ण त्यांच्याकडे सिद्धी आहे. असेच आपले स्वामी आहेत. मित्रांनो, त्यामुळेला अभेद बुद्धी ठेवून जो स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात नेहमीच चांगलंच घडतं. स्वामीमय जीवन हे चॅनलवरती अशाच गोष्टी तुम्ही पाहत राहा. हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट जी आहे ती इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.